दादा म्हणतात हे कळायला पाहिजे आपल्याला की अनिवार्य काय आहे आणि स्वैच्छिक काय आहे, सक्तीचं काय आहे आणि स्वतःच्या इच्छेनुसार काय काय करता येते. आता जग कसं चाललं आहे दादाश्री म्हणतात हे समजण्याजोगं नाही. या जगात सर्व काही सक्तीचं आहे आणि लोक ऐच्छिक समजून चालतात, म्हणून सर्व काही फसगत होते. जन्मास आला तो सक्तीनं, शिक्षण घेतले ते सक्तीनं, लग्न केलं ते सक्तीनं आणि मरणार ते पण सक्तीनं. स्वतःच्या मर्जीचा असा कोणी मनुष्य असेल अरे दुर्लभ आहे हो या जगात. स्वतः जेव्हा पुरुष होतो तेव्हा त्याची स्वतंत्र मर्जी उत्पन्न होते आणि पुरुष झाल्यानंतरच मग पुरुषार्थ होऊ शकतो. सर्व सक्तीचं आहे जन्मल्यापासून मरणापर्यंत. दादाजी म्हणतात तू सक्तीनं भटकलास अनंत अवतार आणि ज्ञानी पुरुष जर मिळाला नाही याच्यामधून सुटका करून द्यायला तर मग तुला आणखी भटकावे लागेल. मुलांना लहानाचं मोठं करणं, शिकवणं, लग्न करून देणं हे वडिलांना सक्तीचं आहे. सक्तीचं म्हणजे ड्युटी बाउंड. पण लोक ऐच्छिक म्हणजे याला विल बाउंड मानतात. सक्तीच्या गोष्टीच ऐच्छिक मानतात. पुष्कळ मुलं वडिलांच्या जेव्हा विरुद्ध जातात तेव्हा वडिलांना राग येतो आणि ते मुलं त्यांना स्पष्ट सांगतात की तुम्ही आमच्यासाठी काय विशेष केलं, जे काही केलं ते तुमचं कर्तव्य होतं, तुम्ही नाही करणार तर कोण करणार. तर ते सक्तीचं होतं. तुमचं ऐच्छिक असेल ते दाखवा. देवगतीमध्ये क्रेडिट जमा असलेली ती भोगावयाला जावं लागते, ते सुद्धा सक्तीनं. त्याप्रमाणे काही डेबिट असेल, खर्च केलेले असेल त्याची परतफेड करणे ती पण सक्ती. नोकरी करता ती ऐच्छिक म्हणून करता का? नाही, सक्ती म्हणून करता. तुम्ही तुमची काही ऐच्छिक गोष्ट केली असं तुम्हाला वाटतं का? हे जर इच्छेप्रमाणे असेल तर तुम्ही इच्छेनुसार म्हणून समजता आणि इच्छेच्या विरुद्ध झाले तर म्हणता सक्ती आहे. अरे दोन्हीही सक्तीचंच आहे. इच्छा ही सुद्धा सक्ती आहे. या सगळ्या क्रिया न थांबण्यासारख्या आहेत. सर्वच सक्तीच्या आहेत. ऐच्छिक केले किंवा इच्छेविरुद्ध केले ही केवळ कोरी कल्पना. इच्छेप्रमाणे आहे त्याचं भान नसते. सक्तीमध्ये कर्तेपणा सर्वच निघून जातो, परंतु ऐच्छिकमध्ये स्वतः करता होतो. ऐच्छिकप्रमाणे जे काही होते तो इगोइझम, अहमपणा आहे. कमाई केली तेव्हा सांगतो मी कमाई केली, नुकसान झालो तेव्हा भगवानला दोष देतो. तर हे स्पष्ट दाखवते की हा विरोधाभास आहे. जग ज्याला ऐच्छिक मानतो ती वास्तविकता ऐच्छिक नाही. आता हे तुमचं नाव आहे, जे काही ते सक्तीचं आहे की मर्जीचं आहे? सक्ती आहे, कारण की लहानपणापासून ठेवण्यात आलं आणि तेच नाव चालवायचं आहे तुम्हाला. ते नाव आवडो की न आवडो त्याला इलाज नाही. ही तर सक्ती आहे. ती सक्ती आपोआप होत असते. दादाशी एक प्रसंग सांगतात की एक दिवस मी ओटीवर बसलो होतो आणि काही लोक एका बैलाला ओढून फरफटून नेत होते. त्याचं नाक जमिनीला घासायचं तरी पण ओढत होते. तर दादाशी म्हणतात, मी विचारलं की हे काय चाललं आहे? तर म्हणे या बैलाला दवाखान्यात न्यायचं आहे. काल याला दवाखान्यात नेलं होतं पण त्याला धास्ती बसलेली आहे, त्याच्यामुळे तो यायला तयार नाही. आणि हे तर त्याला परानीच्या काड्या टोचून टोचून ओढून फरफटून निघायला आले. अरे मग यापेक्षा परानी टोचून टोचून शेवटी जायचं आहे, त्यापेक्षा राजी खुशीनं का म्हणून करू नये? हे सर्व सक्तीचं आहे. म्हणून सरळ होऊन गुपचूप चाल, नाहीतर बैलासारखं तुला सुद्धा हे जग फटके मारत नाही. जगाचं विष लाख जरी तुला प्यायचं नसेल पण ते सक्तीचं आहे, म्हणून फटकारे खाऊन सुद्धा ते प्यावं लागणारच.
रडत मुखाने पिण्यापेक्षा हसत मुखाने पिऊन तू निळकंठ हो.